देशाच्या राष्ट्रपतींचा एखाद्या राज्यात दौरा आणि त्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसतो, तर हा फक्त प्रोटोकॉलचा मुद्दा राहतो का, की त्यातून राजकारण पेटतं? असाच एक वाद सध्या पश्चिम बंगालमध्ये पेटलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यावरून आता केंद्र आणि बंगाल सरकार आमने सामने आलंय. ही घटना नेमकी काय घडली ते बघूयात. शनिवारी 7 मार्चला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेल्या होत्या. आदिवासी समाजाच्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्या तिथं पोहोचल्यात. मात्र विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळे राष्ट्रपतींनी जाहीरपणे याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर हा मुद्दा थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचलाय. लोग वहाँ भी लोग क्योंकि बहुत दूर है वहाँ नहीं पहुँच पा रहे हैं। शायद उनके मन में था कोई ना आए और प्रेसिडेंट ऐसे ही घूम के चले जाए। आज उनका मन में ऐसा है तो फिर वो भी धन्यवाद है, क्योंकि जनरली देखा जाए तो प्रेसिडेंट आते हैं तो चीफ मिनिस्टर भी आना चाहिए, मंत्री भी आना चाहिए, लेकिन चीफ मिनिस्टर मैडम भी आए नहीं और गवर्नर का तो तबादला हो गया है तो वो नहीं आ पाए। लेकिन क्योंकि डेट पहले से फिक्स था इसीलिए मैं आ गई। या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयानं आता पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली आहे. कारण राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी ब्लू बुक प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पश्चिम बंगाल सरकारवर टीका केलेली आहे. आता हे ब्लू बुक म्हणजे नेमकं काय प्रकरण, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यांसाठी सुरक्षा, प्रोटोकॉल आणि संपूर्ण कार्यक्रमांचं नियोजन कसं असावं याची सविस्तर नियमावली म्हणजेच ब्लू बुक असते. कार्यक्रमाचं ठिकाण, प्रवासाचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था, स्थानिक प्रशासनाची जबाबदारी या सर्व गोष्टींची माहिती त्यात नमूद केलेली असते. या आरोपांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्या मते हा कार्यक्रम राज्य सरकारनं नाही तर एका खासगी संस्थेने आयोजित केला होता, म्हणून राज्य सरकारची थेट भूमिका नव्हती असं त्या म्हणालेल्या आहेत. तसंच विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप बंगालला लक्ष करतंय असा आरोप सुद्धा ममता बॅनर्जींनी केलाय. दरम्यान केंद्र सरकारनं पाठवलेल्या नोटीसमुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा प्रोटोकॉल खरोखरच मोडला गेलेला आहे का, की हा फक्त निवडणूक पूर्व राजकीय संघर्ष आहे, या प्रश्नांची उत्तरं आता या चौकशीनंतरच स्पष्ट होतील.